Hi guys, welcome back to my channel, welcome back to my new vlog guys. This is Saturday here and आज आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला पिकनिकला. जिमची पिकनिक जाणार आहे आज, जसं काही तुम्हाला मी सांगितलेलं एक 2-3 दिवसापूर्वीच व्लॉगमध्ये. आणि आज गाईज खूप जबरदस्त मजा येणार आहे आणि व्लॉग पूर्णपणे बघा गाईज. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सो कंटिन्यू विथ माय जर्नी. सो गाईज अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे जिममध्ये आणि आता निघणार आहे. आता थोडा एक 10-15 मिनिटांमध्ये निघणार आहे आम्ही. आणि अजून कोण आलेच नाही आहे जिममध्ये, फक्त प्रणय आणि रोहन आले. शुभम कदम अशा प्रकारे आलेले आहेत. ध्रुव हे किधर आहे, रोहन किधर आहे. बाकीची आपली मंडळी गाडीमध्ये बसलेली आहे. प्रणय म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी थांबू शकतो आपण, पण सो गाईज अशा प्रकारे ट्रिप सुरू झालेली आहे. आणि वैभव सर, निखिल, सोनू दादा पण आहे पुढे. होय बघा, मला नको बोलू इकडे बघ तिकडे बघ. हा माहिती. सो गाईज आम्ही आता थांबलोय तर नाश्ता करायला. ओ फुकट का प्रमोशन नहीं करने का अपने को. सो आता आम्ही आहोत आता एक्सप्रेस हायवेला. पण ती आता गाडी चालवतोय. तो अशा प्रकारे गाईज आम्ही या हॉटेलला थांबलो आहोत. हे आहे हॉटेल नेचरशील हॉटेल. खूप जबरदस्त क्लायमेट झालेलं आहे अशा प्रकारे इकडे. लोणावळा मालवली गावात आहे हे. आणि गाईज एक नंबर हॉटेल आहे आणि खूप म्हणजे जबरदस्तच एक नंबरच वेदर झालेलं आहे. एकदम इतकं थंड झालेलं आहे आणि कंटिन्यू पाऊस आहे सकाळपासून इथे. सो इकडून आपण मालवली रेल्वे फाटक आहे, इकडून जाऊ. मालवली रेल्वे स्टेशन आहे, सॉरी, इकडून. आणि हा जो रस्ता जातो गाईज, हा जातो एकविरा आईंच्या देवळात कारलाला जे. आणि हे गाईज तुम्ही बघू शकतात हॉटेल. सो आता आतमध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवतो मी. सो आपले मंडळी इकडे बॅग घेऊन जातात सगळे. ती आमची गाडी. बाकीचे जाणं पण आहेत, ते आता बाईकवरून येतात आहेत. आता दुपारी जेवून मस्तपैकी एकदम पूलमध्ये एन्जॉय वगैरे करून एकदम मस्तपैकी आराम वगैरे केला. आणि गाईज आता चाललो आहे मी भाजी वॉटरफॉल बघायला. भाजी वॉटरफॉल इकडचं सुप्रसिद्ध वॉटरफॉल आहे. आणि गाईज इकडचं क्लायमेट काय बोलू गाईज, एक नंबर क्लायमेट झालेलं आहे. इतकं थंडगार आहे गाईज, इतकं म्हणजे इतकं मस्त पाऊस वगैरे पडतोय ना गाईज, एक नंबर क्लायमेट झालं आहे. थांबून तुम्हाला पण दाखवतो.
इकडे ना लिटरली काहीच इकडे छोटे मोठे धबधबे पण खूप आहेत काहीच. लाईक मोठे तर धबधबे आहेत जो आहे भाजी वॉटरफॉल, आणि काहीच इकडे छोटे छोटे धबधबे पण आहेत. आणि काहीच इतकी ग्रीनरी आहे, इतकी ग्रीनरी, आणि सच अ स्पेक्टॅक्युलर व्ह्यू ओव्हर हिअर गाईज. लाईक सच एन आय सूथिंग व्ह्यू आय कॅन से. हेच खूप म्हणजे खूप जबरदस्त व्ह्यूज आहे. नक्की विजिट करा इकडे काहीच एकदा तरी प्लीज गाईज, नक्की विजिट करा. आणि इतकं एस्पेशली इन द रेनी सीझन्स ओनली गाईज. लाईक गाईज काय बोलू तुम्हाला, लाईक इथे इतकं थंड वातावरण, आणि हे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आय थिंक जवळच आहे इकडून. आणि गाईज जबरदस्त एक्सपिरियन्स आहे गाईज. नक्की विजिट करा एकदा इकडे भाजी वॉटरफॉलच्या इकडे. आणि गाईज आम्ही जे हॉटेलमध्ये जो थांबलो आहे, जे आहे हॉटेल नेचरशियल हॉटेल, सॉरी हॉटेल, ते गाईज खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. आणि गाईज तुम्ही तिकडेच स्टे करा, मी तर तेच बोलेल, बिकॉज जेवण अँड ऑल वगैरे एक नंबर आहे. सो गाईज अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात, हा जो हे जे गेलं आहे भाजी लेणी भाजी लेणी करून हे केव्ज आहे, हे तिकडे जातं. गाईज एक नंबर व्ह्यू झाला, सिनिक व्ह्यू. गाईज मी आता आहे हॉटेल नेचरशियल च्या टॅरेसवर, आणि गाईज इतकं जबरदस्त व्ह्यू आहे इकडचं, लाईक काय बोलू. आणि जबरदस्त वातावरण झालेलं आहे, आणि इतकं फॉग, अँड गाईज पाऊस तर सकाळपासूनच आहे, आणि इतकं थंडावा आहे. सो जबरदस्त व्ह्यू आहे, नक्की व्हिजिट करा. हे भाजी वॉटरफॉलच्या इथेच आहे. आणि गाईज आता माझ्यासोबत आहे आपले जिममधले मित्र देवा पाटील. हाय. काय बोलणार देवा पाटील, कसं वाटतं तुम्हाला इकडे घेऊन? हॉटेल असं जबरदस्त आहे ना, काय बोलू शकत नाही. जबरदस्त व्ह्यू आहे ना इकडे, जबरदस्त व्ह्यू आहे. आणि म्हणजे एकदम जेवण वगैरे. Visit द्या. हां आवडणार एवढी तुम्हाला श्युरिटी आहे. हां चलो. काहीच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बघू शकता, तिकडून जवळच आहे. आणि काहीच इथे हार्डली 5 to 10 मिनिट्स ड्राईव्ह करून लागतं. काहीच नक्की व्हिजिट करा इकडे काहीच, तुम्हाला खूप आवडेल. बिकॉज इकडचं क्लायमेट जो आहे लाईक लिटरली म्हणजे मस्तच झालेला आहे. इतकं थंडावा, आणि गाईज इतका पाऊस पडतो आहे मस्त, आणि फॉगी झालेला आहे, तर जबरदस्तच वाटतं अजून. गाईज कॅन यू स्पॉट वाईल्ड कॅस्केड ओव्हर देअर. लाईक खूप जबरदस्त म्हणजे का नजारा इकडचा, की खूप इकडे खूप वॉटरफॉल्स आहेत गाईज. बट एक आहे की वीज म्हणजे एकदमच जास्त एकदम टोकावर जाऊन काय काय जण आहे ना एकदम डाईव्ह वगैरे करतात, आणि खूप म्हणजे रिस्की आहे ते गाईज. दिसायला वाटतं एवढं चांगलं, बट खूप रिस्की पण आहे ते. हे आय थिंक सो भाजी वॉटरफॉलच्या इथेच आहे. एक नंबर व्ह्यू आहे गाईज, एक नंबर. सो गाईज अशा प्रकारे पिकनिक संपलेली आहे. सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स आवर होम जोगेश्वरी. सो गाईज अशा प्रकारे आमच्यासोबत आहे हर्षल दादा, जे या चांगल्या हॉटेलचे ओनर आहे, हॉटेल नेचरशील्ड. सो एक त्यांचं पण एक शॉर्ट क्लिप घेऊ. हे आहेत हर्षल दादा, हे हॉटेल नेचरशील्डचे ओनर आहेत. सर एकदम मस्त चांगली हॉस्पिटॅलिटी दिली तुम्ही, इतकं चांगलं वातावरण, आणि जेवण वगैरे खूप चांगलं होतं सर. आणि सर तुमच्याकडे कसं काय फॅमिलीसाठी काय पॅकेजेस अँड ऑल वगैरे कसं काय असतं? पण पॅकेजेस असतात आपल्याकडे. हां त्यांच्यावरती जर ते बोला ना. 10च्या वरती जर पर्सन असेल तर आपण चांगलं पॅकेज देतो. त्याच्यात पर पर्सनचे रिक्वायरमेंट वरती असतात. अच्छा 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 आणि बाकी ओके. साठी पण वेगळे ऑफिशियल कॉर्पोरेटसाठी पण वेगळे अच्छा 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 पॅकेजेस अच्छा. आहेत. ओके ओके ओके. तुम्ही नेक्स्ट टाइम विजिट करा. येस येस येस. आम्हाला मस्त मस्त वाटलं, खूप चांगलं आहे. चलो थँक्यू.